दोन्ही गुडघे दुखतात याच्या कोणाला दाखवलं बाहेर जाऊ तर हाड मारते ट्रीटमेंट पण झालं ठीक आहे होल्ड करा गुडघे एकदम चांगले पण गुडघ्याला रक्तपुरवठा न झाल्यामुळे गुडघ्याची फास्ट झीज होत आली तुम्ही मरेपर्यंत जरी गुडघ्यावरती ट्रीटमेंट करत बसले गुडघे बरे होणार नाही आणि पुढच्या 5 वर्षामध्ये दोन्ही गुडघे रिप्लेसमेंटला जाणार 101%. पण मग गुडघ्यावरती किती ट्रीटमेंट केली पण ती लागूच होणार नाही. त्याचं कारण त्याला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या 2 नसा आहे त्याच बंद आहे पाठीमागच्या 10 वर्षावर. म्हणून इथे मी दाबलं तर भयंकर होती. आता तुम्ही डॉक्टरकडे गेले एक्सरे काढले डॉक्टर पण दिले वाटीची झीज झाली कार्टिलेज असते ऑइल कमी झालं कॅल्शियम कमी झालं सांगितलं झीज बरं तेच सांग झीजचं रूपांतर गॅपमध्ये पण गॅप का पडला याचं कॅल्शियम का कमी झालं ऑइल का कमी झालं पाठीत का घसलं गेलं हे सांगितलं का नाही सांगितलं ते फक्त म्हणतील मला काय म्हणायचं कॅल्शियम कमी झालं हे पण मी पण तुम्हाला सांगतोय पण ते का कमी झालं नाही सांगणार ते फक्त म्हणतील वजन जास्त वाढलं वयामानामुळे झालं दगदग झाली वगैरे वगैरे पण त्याचं मेन कारण याला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या 2 नसा आहे त्या कमरापासून खाली जातात त्याच बंद आहे पाठीमागच्या 5 ते 10 वर्ष ते दाखवतो तुम्हाला पालतो लोक हे जे मी जे सांगतोय ते सिद्ध पण करून दाखवतो. इकडं दुखलं तिथं मला सांग ना आता यांच्या कमरामध्ये इथे एल्फाहेल्समध्ये इथे गॅप पडून यांना कमीत कमी 8 ते 10 वर्ष म्हणून कमरामध्ये यांचं पहिले टिकचं भरायचं किंवा चमक भरायची कमरा वाकून काम केलं प्रवास केला दगदग झाली त्यामुळे हो की नाही एल्फाहेल्समध्ये गॅप पडून भरपूर दिवस झाले पण याच्यातलं जे कार्टिलेज पाठीमागच्या 5 वर्षात बऱ्यापैकी सरकलं म्हणून इथून बाहेर येणारी सायटिका नावाची नस ती बंद पडली इकडे दाबले दुखलं लागलं इथे दाबले दुखलं आता ही जी नस आहे पाठीमागच्या 5 वर्षापासून कमी दाबामध्ये ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे ही जी नस आहे खुब्यात जाते नांदीत जाते गुडघ्यात जाते पोटीत जाते टाचत जाते इकडे दाबल्यावर दुखल बघा इकडे दाबल्यावर दुखल म्हणून कमरापासून तुमचे दोन्ही पाय दुखतात जड पडतात रग लागते कळ लागते मग येतात बसून उठले झोपत उठले की हे पहिले असं वाकडं चालतात हळूहळू सरळ होतं का नाही होतं आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं एक शरीराचा एक नियम आहे जेव्हा आपल्याला एक वरदान दिलं दिवसभरात हजारो सेल्स डेट होतात रात्री खूपच रिजनरेट होतात पण हा नियम यांना किंवा ते वरदान यांना लागू नाही. जोपर्यंत यांना असं चालू होत नाही तोपर्यंत तुम्ही जगात किती पण भारी डॉक्टरकडे किती पण भारी गोळ्या खा जर गुडघे बरे झाले तुमचे पैसे मी भरतो एवढी माझी काय नाही पण जोपर्यंत यांना असं चालू होत नाही कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट तुम्हाला लागू होणार जेव्हा मणक्याचा आजार बरा होईल सायटिका वेन चालू होईल तेव्हा देखील पण तुम्ही आजपर्यंत इथपर्यंत गेलेच नाही फक्त खालीच बघताय एवढ्यात झीज जास्त झाली ना जी जेव्हा सेकंड स्टेज थर्ड स्टेज पार करते हाडाला हाड घसतं जखमा जास्त होतात तेव्हाच पेशंट इकडे तिकडे पाहायला फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज पर्यंत कोणीही इकडे तिकडे जातं जेव्हा याचं जर MRI केलं LS स्पाईनचा मी सांगितलं चुकीचं नाही केलं तुमचे पैसे मी भरले एवढी माझी काय याला 3 दिवसानंतर फरक जाण्याला लागले 10 दिवसात कवर आता याला नियम आले याला इथून पुढे कमरेचे नियम वेगळे गुडघ्याचे नियम कमरासाठी फालतू झोपणं बंद 15 किलोच्या पुढे वाकून वजन उचलणं बंद वाकून काम करणं बंद बिना बेल्टचा प्रवास किंवा काम करायचं नाही मी कमराचे नियम गुडघ्याचे नियम मांडी घालणं बंद गुडघ्यावर बसणं बंद गुडघ्यावरून काम करणं बंद जास्त पायऱ्याचा प्रकार करणं बंद आंबट वाचणं थोडे दिवस बंद समजलं याला 3 दिवसांनी परत जाण्याला लागेल 10 दिवसात कव्हर होईल जसं जशी नस चालू होईल सेल्स रिजनरेट होतील तसं ते विश्वास झीज भरायला जसे तुम्हाला 2 ते 5 वर्ष लागले त्याची झीज भरायला पण 6 महिने 12 महिने लागतात तर तुम्ही आज ट्रीटमेंट केली आणि उद्या तुम्हाला फरक पाहिजे शक्य नाही जर तुम्हाला लगेच रिझल्ट पाहिजे त्याला पेनकिलर गोळ्या खावा लागतात ती डुप्लिकेट ट्रीटमेंट त्याच्याने वजन वाढणार किडनी खराब होणार लिव्हर डॅमेज होणार अल्सर होणार
समजलं. याला 10 दिवसाची प्रोसेस आहे. 3 सेकंदाचा फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. आणि याला कमराची पण ट्रीटमेंट लागेल, सायटिका वेन ब्लॉक काढण्याची पण ट्रीटमेंट लागेल, गुडघ्याची पण ट्रीटमेंट असं समजलं. 10 दिवस म्हणजे कंटिन्यू 10 दिवस 10 ट्रीटमेंट तुम्हाला 15 दिवसात संपवायची, सकाळी किंवा संध्याकाळी. जे मी आजपर्यंत हे जेवढं सांगितलं, आजपर्यंत किती डॉक्टरांनी सांगितलं? नाही पहिल्यांदा आपण बाकीचे डॉक्टर केले ना, तर मी एवढं केलं आहे. फिजिओथेरपी थेरपी याच्याकडे तेच सांगतोय ना, त्यांनी काही सांगितलंच नाही ना. गुडघ्यांची झालेली काय केलं त्याने, काय करायला पाहिजे सांगितलं. गोळ्या औषध दिली कॅल्शियमची काही खा तिसरी काय करू? थोडंसं जाणवलं पेन केलं खाल्लं का तोपर्यंत गोळ्या संपला का परत दुखून चालू. डोकं चुकतं. तात्पुरतं मी स्वतः तुमच्याकडे येऊन गेलो. हां नाही कशा जाऊ खालचं पाय सरळ कर. सेम पोझिशन, पाय इकडे नाव आठवत असेल साखरे. 3-4 दिवस मुक्काम आहे तुमच्याकडे. हां खालचं पाय सरळ. त्या तुम्हाला जास्त त्रास होता का कमराचा? त्याला होतं नावाला ऑपरेशन नाही. खालचं पाय सरळ. ते काय काम करायचं? ड्रायव्हर होतो. आता बरं आहे, सरळ होतो. आता बरं आहे, सरळ होतो. तुम्हाला पण यांना गुडघ्याचे जुने गुडघे बदलायला लावले असते पुढच्या 2-4 वर्ष. दिला सोडा. हे जे त्रास काय काय होतो सेंटेस, हे तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही मला नाही सांगितलं, बरोबर आहे ना. बाकीच्या ठिकाणी डॉक्टरला विचारावं लागतं काय काय करत. त्यांनी विचारलं कोणता गुडघा दुखतोय जास्त, हा जास्त दुखायचा. त्यांनी एक्सरे सांगितलं. एक सर आपण कोणी पण कॉपी करून सांगा की झीज झाली. खरं आहे का? डबल ट्रीटमेंट असेल, बाकीच्या 200 खर्च असतो, तुम्हाला 400 खर्च असतो. 10 मिनिटं लागतात, 20 मिनिटं फिरा तिकडे. आणि नुसतं गुडघ्यावर ट्रीटमेंट करून काहीच उपयोग नाही. तुमचे कमरेचे प्रॉब्लेम क्लिअर होईल, पायाचे क्लिअर होईल, गुडघ्याचे क्लिअर होईल. असं इकडे माहीत करून का एक सर काढू का? कविता आता ही जी झीज झाली, शरीराने देवाने आपल्याला वरदान दिलंय की ही झीज झाली ना, ते ऑटोमॅटिक रिजनरेट होत आहे. पण ते रिजनरेट करण्यासाठी याला ब्लड सर्क्युलेशन करणाऱ्या ज्या नसा आहे त्या ऍक्टिव्हेट असत तर झीज होत, तर ते शक्य नाही असं. आता ही झीज बऱ्यापैकी झाल्यामुळे यांना कॅपॅसिटी कमी झाली, म्हणजे मांडी घालणं, गुडघ्यावर बसणं हे चालणार नाही. जर केलं तर तुम्हाला परत त्रास होतो. समज कवी व्हिडिओ बंद करून मोबाईल डबल पुढे थांबा.
चिमटा बसवायचा. लूज करा. हॅलो, असे बोलू संध्याकाळी बघा. आता दुपारी येऊन नका. संध्याकाळी 7 वाजता.